पिली होती. ऍक्ट करणारे बरं झालं तू आलीस ना. बघा आता त्याने तुम्ही सगळे मला बघतायत का? मला हसतायत का? माझ्याबद्दल बोलतायत का? पण मी येडी नाही. मी पण तुमच्यासारखीच आहे. बघा, मला बी 2 हात, तुम्हाला बी 2 हात, मला बी 2 पाय, तुम्हाला बी 2 पाय, मला बी डोकं, तुम्हाला बी डोकं. पण तुम्हाला माहितीये मी इथे कशी? तुम्हाला ऐकावं. पण माझी आई म्हणायची मी लय मोठी होईल, लय नाम कमवीन. आणि ते माझं बी सपन होतं की मी लय मोठी होईल, लय नाम कमवीन आणि माझ्या आईला साडी घेईन. म्हणून मी एका घरकामाला पण गेले आणि काम करता करता त्या मालकीन बाईचा गलासच फुटला. काय आहे? किती नुकसान! मारू नका मालकीन बाई, मारू नका. हे घे तुझ्या अर्धे पैसे, चालती इथून. मग मी ते पैसे घेऊन एका दुकानात गेले. दुकानातून माझ्या आईसाठी साडी घेतली. मग मी ती साडी घेऊन परत घरला गेले. घरी बघितलं तर खूप माणसं जमली होती. मला वाटलं दिवाळीच आहे, पण दिवाळी नव्हती. माझी आई झोपली होती. तिच्या नाकात तोंडात कापूस होता. मी तिला लय उठवलं, लय हाका मारल्या. आई उठ ना ग, आई उठ ना. बघ ना, मी तुझ्या आवडीची साडी आणली. उठ ना ग आई, उठ ना. आजी उठव ना ग आईला. गेली ती देवा घरी गेली. आता परत कधीच येणार नाही. कोण सांभाळून देवा या पोरीला. ऐकतेस ना ग आई, तू गेल्यापासून मला कोणीच जवळ घेत नाही. तुझ्यासारखा जीव लागत नाही. सांग ना, मी कटकट आहे का? बघ ना, मला कुठे आणून ठेवलंय. बघतेस ना ग आई, फक्त एकदा ये. मी तुला नाही त्रास देणार. ये ना माझ्यासाठी. मला तुझ्या खुशीत घे. मी लय दिवसाची भुकेली आहे. मला तुझ्या हातचं खायचंय. मला तुला ही साडी द्यायची. ये ना ग आई, ये ना आई. हे जग आहे तीव्र ऊन, पण ती तर फक्त सावली आहे. प्रेमाने सजलेली, ममतेने भरलेली. आई तर फक्त आईच आहे. धन्यवाद.